आज इंडियन एक्सप्रेस या वर्तमानपत्रामध्ये जी बातमी छापून आलेली आहे ती प्रचंड अस्वस्थ करणारी आहे आणि या देशामध्ये इतक्या दिवसाढवळ्या जर लोकशाहीची हत्या होणार असेल तर तुमच्या संवेदना जाग्या आहेत की नाहीत हा प्रश्न स्वतःला विचारा. पीएम केअर फंडाबद्दलची ही बातमी आहे. याच्या आधी मागच्याच महिन्यामध्ये दिल्ली हायकोर्टानं एक निकाल दिलेला होता की पीएम केअर फंडाबद्दल आरटीआयच्या अंतर्गत आता माहिती मिळणार नाही आणि आता त्याच्या पुढचं पाऊल टाकत मोदी सरकारनं केवळ आरटीआयच नव्हे तर आता देशातल्या खासदारांना संसदेमध्ये सुद्धा या पीएम केअर फंडाबद्दलची कुठलीही माहिती मिळणार नाही, त्यांना प्रश्न विचारता येणार नाहीत. म्हणजे हे आपण सातत्यानं किती गोष्टींबद्दल ऐकतो आहोत की ज्याची आपल्याला माहितीच मिळत नाही. NDA या सरकारचा लॉंग फॉर्म नो डेटा अवेलेबल असा झालेला आहे का? पंतप्रधान मोदी अजून किती गोष्टींच्या बद्दल लपवाछपवी करणार आहेत? त्यांच्या डिग्रीबद्दल मागे निर्णय आलेला होता, कुठलाही आरटीआय च्या अंतर्गत माहिती मिळणार नाही. आता पीएम केअर फंडाच्या बद्दल पण हेच आपण बघतोय आणि पंतप्रधानांच्या पत्रकार परिषदेबद्दल तर आता लोकांनी प्रश्न विचारणं सोडून दिलेलं आहे. त्यामुळं कशाचीच माहिती मिळत नाहीये आणि तरी देखील कोविड काळामध्ये स्थापन झालेल्या पीएम केअर फंडातले 6,000 कोटी रुपये मग नेमके कुणाच्या मालकीचे आहेत? जे पंतप्रधान मोदी हे आपण आता फकीर आहोत आणि आपल्याला केवळ आणि केवळ देशसेवा करायची असं म्हणतात, तर मग या रकमेबद्दलची इत्यंभूत माहिती, कुठला पैसा कुणी दिला आणि कसा खर्च झालेला आहे हे लपवण्यासाठी इतकी खटाटोप का केली जाते? आणि एकीकडे आपल्या मॉर्निंग वॉकला गेलेल्या अंकल्समध्ये पंतप्रधान मोदींच्या फकिरीबद्दलची एवढी चर्चा आणि एवढं गुणगान होत असतं, तर मग हे 6,000 कोटी रुपये जे त्यांच्या नावावरती जमा झालेले आहेत त्या पैशांचा हिशोब द्यायला पंतप्रधान मोदी इतकी लपवाछपवी का करतायत हा प्रश्न आपल्याला पडायला नको का? देशातले सर्वात श्रीमंत खासदार या न्यायानं तर ते स्वतःच ठरतात, हे आपण कधी लक्षात घेणार आहोत? आणि म्हणून इंडियन एक्सप्रेसमधली ही जी आजची बातमी आहे ती नीट तपशिलासहित समजून घेणं आवश्यक आहे. सुरुवातीलाच विनंती की हा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि स्वतंत्र पत्रकारितेच्या प्रयोगाला तुमची मदत आवश्यक आहे, ती प्रत्येक माध्यमातनं तुम्ही करावी ही विनंती. सुरुवात करूयात बातमीकडं. बातमीचं टायटल आहे सायटिंग रूल्स पीएमओ टेल्स लोकसभा सेक्रेटरिएट नो क्वेश्चन्स ऑन पीएम केअर्स रिलीफ अँड डिफेन्स फंड्स. 3 फंडांबद्दल पंतप्रधान मोदींनी हा आदेश काढलेला आहे. आणि बघा, बातमीत सुरुवातीला असं म्हटलंय की पीएम केअर्स फंड, प्राईम मिनिस्टर नॅशनल रिलीफ फंड PMNRF आणि नॅशनल डिफेन्स फंड या 3ही फंडाबद्दल लोकसभेला कुठलीही माहिती विचारता येणार नाही. आता यातला जो PMNRF आहे ज्याची स्थापना पंतप्रधान नेहरूंनी केलेली होती 1948 मध्ये, फाळणीच्या वेळी विस्थापितांना ज्या पद्धतीनं पुनर्वसन करायचं होतं त्यासाठी हा फंड तयार केला गेलेला होता. पण त्या फंडाचा वापर जो आहे तो नंतर सगळ्या सार्वजनिक कामांसाठी होऊ लागलेला होता. लक्षात घ्या, पीएम केअर फंड हा मात्र केवळ आणि केवळ कोविडच्या काळामध्ये स्थापन झालेला फंड आहे. आता ऑलरेडी जर पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती कोष आपल्याकडे एक तयार होता तरी सुद्धा पीएम केअरची गरज का होती हा तर एक वेगळाच मुद्दा आहे, त्याच्याकडे आपण नंतर बोलू. पण बातमीकडे पुन्हा येऊयात. 30 जानेवारीला पीएमओनं लोकसभा सेक्रेटरिएटला हे सांगितलेलं आहे की कुठलेही प्रश्न किंवा मॅटर जे या 3 फंडांच्या संदर्भात आहेत ते रूल 41/2 आणि 41/2 पुन्हा 16वा घटक या नियमाच्या अंतर्गत समाविष्ट करता येणार नाहीत, याच्याबद्दलचा कुठलाही प्रश्न. आणि त्याच्यात काय सांगितलेलं आहे, त्या रूलमध्ये असं म्हटलेलं आहे की कुठल्या गोष्टींबद्दल खासदारांना प्रश्न विचारता येत नाहीत, तर इट शॅल नॉट रिलेट टू अ मॅटर विच इज नॉट प्रायमरीली द कन्सर्न ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. इट शॅल नॉट रेज मॅटर्स दॅट आर अंडर द कंट्रोल ऑफ बॉडीज ऑर पर्सन्स नॉट प्रायमरीली रिस्पॉन्सिबल टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. म्हणजे सरकारच्या कामकाजाचा जो विषय नाहीये त्याच्याबद्दल खासदारांना प्रश्न विचारता येत नाहीत असं हा नियम सांगतो. दुसरीकडं की ज्या संस्थेचा कंट्रोल प्रायमरी गव्हर्नमेंटकडे नाहीये
त्या संस्थेबद्दलचे प्रश्न तुम्हाला विचारता येणार नाहीत. पण मग हे कारण पीएम केअर फंडासाठी लागू कसं काय होऊ शकतं? हा फंड जो भारतीय राजकोष आहे त्या राजकोषाचा वापर करत नाही. त्या राजकोषाच्या ज्या इतर कुठल्या नियम आणि अटींनी स्थापन झालेला फंड असतो त्याच्यापेक्षा पीएम केअर फंड वेगळा आहे, हे कारण इथं दिलं जातंय. पब्लिक चॅरिटी ट्रस्ट आहे म्हणून वगैरे. पण मुळात एक लक्षात घ्या की ज्या फंडच्या नावामध्येच पीएम आहे आणि जो फंड आपल्या जाहिरातीसाठी भारताची राजमुद्रा वापरतो, ज्या फंडामध्ये आपल्या अनेक PSUs, अनेक सार्वजनिक कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचे पगार कापून त्याच्यामध्ये निधी जमा झालेला आहे, देणगी जमा झालेली आहे, तो फंड तुम्ही नंतर याच्याशी सरकारचा काही संबंध नाहीये किंवा जिथं सरकारचा संबंध आहे तिथलेच प्रश्न विचारले जाऊ शकतात असं म्हणू कसं काय शकता? पीएम हे आमचे आहेत, आमच्या 140 कोटी नागरिकांचे नेतृत्व आहेत, ते या देशाचे पदसिद्ध नेतृत्व करतात. ते कुणी मोदी आहेत म्हणून त्यांच्या मालकीचे पीएम हे नाव होऊ शकत नाही. आणि मग तरी सुद्धा तुम्ही या फंडबद्दल माहिती न देण्यासाठी या कारणांचा वापर कसा काय करू शकता, हा याच्यातला एक बेसिक प्रश्न आहे. आणि त्यामुळेच ते सांगतायत की कॉर्पस ऑफ धिस फंड इज कॉन्स्टिट्यूटेड एंटायरली विथ व्हॉलंटरीली पब्लिक कॉन्ट्रीब्युशन अँड नॉट फ्रॉम एनी अलोकेशन आउट ऑफ द कॉन्सॉलिडेटेड फंड. सगळ्या नागरिकांनी इच्छेनं याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे पंतप्रधानांच्या अपीलवरती, म्हणून याची माहिती खासदारांना देणं आवश्यक नाही. हा तर्क तुम्हाला पटतोय का? PMO पुन्हा असंही सांगतं की ज्या अर्थी म्हणजे RTIच्या अंतर्गत सुद्धा याला दिल्ली हायकोर्टानं याच्या आधी नाकारलेलं होतं, तो तर एक आपल्या न्यायालयाचा सगळ्यात मोठा दोष म्हणायला हवा. कारण तुम्ही आठवून बघा, जी आपल्या देशामध्ये 1975 मध्ये आणीबाणी लागली, त्या आणीबाणीच्या वेळी इंदिरा गांधींच्या एका इलेक्शन फंड मॅनेजमेंट बद्दलचा एक विषय होता आणि त्या एका केसवरून अलाहाबाद हायकोर्टानं त्यांना दोषी ठरवलेलं होतं, पंतप्रधानांना दोषी ठरवलेलं होतं. आणि इथं पीएम केअर फंड जो पंतप्रधान मोदी आपल्या नावानं कोविडच्या काळामध्ये गोळा करतात, ज्याच्याबद्दलचं अकाउंटिंग कुणी करत नाहीये, ज्याच्याबद्दल माहिती दिली जात नाहीये, तिथं मात्र न्यायालय गप्प आहेत. विरोधी पक्ष अजून इतका मोठा आवाज उठवू शकत नाहीयेत आणि लोकांना हा घोटाळा वाटत नाहीये. याच्यामध्ये सगळं आलं. म्हणजे आपल्याकडं मुंबईमध्ये कोविडच्या काळामध्ये खिचडी घोटाळा झाला, काही लाखांचा घोटाळा असेल, त्याच्यावरनं ED पासून ते अगदी फार मोठं रान जे आहे ते किरीट सोमय्या आणि इतर भाजपच्या नेत्यांनी उठवलेलं होतं. इथं पीएम केअर फंडाबद्दल मात्र त्या पारदर्शकतेची, त्या उत्तरदायित्वाची कुठलीही गरज कुणालाच भासत नाहीये. हे याच्यामध्ये फार धक्कादायक आहे.